नमस्कार. सध्या भारतामध्ये खूप काही घडामोडी होत आहेत. एका बाजूला एक तरुण बुद्धिबळपटू इतिहास घडवतोय, तर दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञान भविष्याची नवी दारं उघडतंय. चला तर मग भारताच्या या रोमांचक प्रवासावर एक नजर टाकूया. तर सुरुवात करूया एका प्रश्नाने, एका अशा प्रश्नाने ज्याने अख्खा इतिहासच बदलून टाकलाय. आणि उत्तर आहे डी. गुकेश. हो, भारताचा नवा बुद्धिबळ सम्राट. आणि वय काय असेल? फक्त 18. हो, अवघ्या 18व्या वर्षी या पठ्ठ्याने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळवून कमाल केली आहे. तर सर्वात आधी बोलूया खेळाबद्दल, आणि त्यातही गुकेशच्या त्या ऐतिहासिक विजयाबद्दल, ज्याने सगळ्यांनाच अभिमान वाटला. म्हणजे विचार करा, हा विजय किती मोठा आहे. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर हा मान मिळवणारा तो फक्त दुसरा भारतीय आहे. आणि हरवलं कोणाला? तर चीनच्या दिग्गज खेळाडू डिंग लिरेनला. एवढंच नाही तर तामिळनाडू सरकारने त्याला 5 कोटींचं बक्षीसही जाहीर केलंय. आणि खरी गोष्ट तर ऐका, गुकेशनं तब्बल 40 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडलाय. महान गॅरी कॅस्पारो यांनी वयाच्या 22व्या वर्षी जे केलं होतं ना, ते गुकेशनं फक्त 18व्या वर्षी करून दाखवलंय. कमाल आहे नाही का? पण थांबा, भारताची ही विजयाची दौड इथेच थांबत नाहीये. आपल्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी पहिल्याच खो खो विश्वचषकात नेपाळला हरवून विजेतेपद पटकावलंय. आणि आता तर T20 क्रिकेट पण 2028च्या ऑलिम्पिकमध्ये असणार आहे. म्हणजे पदकांची संख्या वाढणार. शिवाय आता स्पोर्ट्स ऑलिम्पिक आणि पहिल्यांदाच उत्तराखंडमध्ये होणारे राष्ट्रीय खेळ, म्हणजे पुढे खूपच धमाल येणार आहे. बरं, हे झालं खेळाच्या मैदानावरचं. पण मैदानाबाहेर म्हणजेच शिक्षण आणि सामाजिक प्रगतीच्या क्षेत्रातही भारत मोठी झेप घेतोय. चला बघूया काही महत्त्वाचे उपक्रम. पण या सगळ्या बदलांची गरज का आहे? याचं उत्तर मिळतं असरच्या अहवालात. बघा, या रिपोर्टनुसार आपल्या ग्रामीण भागातल्या अनेक मुलांना अजूनही साधं वाचायला किंवा गणित करायला थोडं अवघड जातं. आणि हेच चित्र बदलायचं आहे. आणि हे चित्र बदलण्यासाठी देशभर वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत. आसाममध्ये गुणोत्सवमधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जातेय. तर बिहारमध्ये दीदी की लायब्ररी सारखे उपक्रम गावागावात वाचनाची गोडी लावत आहेत. आणि जिज्ञासासारख्या कार्यक्रमातून तर मुलांना थेट शास्त्रज्ञांशी बोलायला मिळतंय. किती छान आहे. आणि हे प्रयत्न फक्त शाळेपुरतं नाहीयेत. प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेमुळे आता उच्च शिक्षणासाठी कर्ज घेणं सोपं झालंय. विमा सखी योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची एक नवी संधी मिळाली आहे. आणि एवढंच नाही, UK इंडिया यंग प्रोफेशनल स्कीममुळे तर आपल्या तरुणांना परदेशात जाऊन काम करण्याची संधी मिळतीये. तर एकीकडे हा सामाजिक प्रगतीचा पाया मजबूत होतोय, आणि दुसरीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानात तर आपण एक मोठी झेप घेतोय. जरा कल्पना करून बघा, ताशी 1000 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने प्रवास शक्य वाटतंय? हे शक्य होणार आहे हायपरलूपमुळे. आणि अभिमानाची गोष्ट ही आहे की आता भारतात आशियातला पहिला टेस्ट ट्रॅक तयार झालाय. IIT मद्रास आणि रेल्वे मंत्रालयाने मिळून हा जो प्रकल्प सुरू केलाय ना, तो भारताला भविष्याच्या तंत्रज्ञानात खूप पुढे घेऊन जाईल. आता तंत्रज्ञानाची शर्यत फक्त वाहतुकीपुरती नाहीये. सुपर कॉम्प्युटरच्या जगातही भारत मागे नाही. मान्य आहे, जपान आणि अमेरिका या क्षेत्रात पुढे आहेत, पण भारताचा ऐरावत सुपर कॉम्प्युटर जगातल्या टॉप 150 मध्ये आहे. ही काही साधी गोष्ट नाही. आणि भविष्याचा विचार करता एक खूप मोठी घोषणा झालीय. AICTEने 2025 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणजेच इयर ऑफ AI म्हणून जाहीर केलंय. याचा सरळ अर्थ आहे की पुढचा काळ हा पूर्णपणे AIचा असणार आहे. AIवरचा हा फोकस एका मोठ्या बदलाचा भाग आहे. बघा ना, एकीकडे गुगल बंगळुरूमध्ये त्यांचं सर्वात मोठं कॅम्पस उभारतंय, तर दुसरीकडे बिर्ला इन्स्टिट्यूट बिमकॉइन सारखं स्वतःचं डिजिटल चलन आणतंय. आणि त्याचवेळी UK सारखे देश AIसाठी कायदे बनवत आहेत, जे दाखवतं की तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करणं किती महत्त्वाचं आहे. पण हे सगळं घडवून कोण आणतंय? या बदलांमागे काही चेहरे आहेत, काही नवीन नेतृत्व आहे. चला त्यांची ओळख करून घेऊया. बघा, शासन, वित्त आणि विज्ञान या सगळ्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये नवीन लोक आले आहेत. ज्ञानेश कुमार आता नवीन मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, तर संजय मल्होत्रा RBIचे गव्हर्नर. इतकंच नाही तर इस्रो आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगालाही नवीन अध्यक्ष मिळाले आहेत. हे सगळे मिळून देशाच्या प्रगतीला एक नवी दिशा देतील. आणि ही बदलाची हवा फक्त तिथेच नाही तर क्रीडा प्रशासनातही पोहोचली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेला शाम्मी सिल्वा यांच्यासारखे नवीन अध्यक्ष मिळाले आहेत, तर भारतीय ॲथलेटिक्सची धुरा आता अंजू बॉबी जॉर्ज आणि बहादूर सिंग सागू यांच्यासारख्या दिग्गजांच्या हातात आहे. तर
विक्रमवीर खेळाडूंपासून ते AIच्या भविष्यापर्यंत या सगळ्या घडामोडी एकच गोष्ट सांगतायत की भारत खूप वेगाने बदलतोय. एक देश म्हणून आपण पुढे जातोय. पण आता प्रश्न हा आहे की पुढचा कोणता टप्पा असेल जो संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेईल. या प्रश्नावर विचार करत आजचा हा आढावा इथेच संपवूया.